जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपा या दोघांनाही सत्तेसाठी बहुमत मिळालं नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झालाय। त्यामुळे आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत रविवारी बैठक होणार आहे, तर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाने अध्यक्षपदाबाबतचा प्रस्ताव प्रदेशकडे पाठवलाय। दुसरीकडे भाजपा आणि अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली, पुन्हा सोमवारी बैठक होणार आहे। जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। निकालात सर्वाधिक 18 जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला, भाजपाला 16, काँग्रेसला 11, शिवसेनेला 7 आणि अजित पवार राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या, तर रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्याने प्रत्येकी 1-1 जागा मिळवली आहे। त्यामुळे सत्तेचं त्रांगड निर्माण झाले। गेल्या 3-4 दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका होत असून फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असून अध्यक्ष अंतिम निर्णय झाला नसल्याने नेमकी सत्ता कोणाची येणार हे अद्याप तरी स्पष्ट झालं नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंतराव पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री बैठक झाली। बैठकीत कोणाबरोबर जायचं, कोणाचा पाठिंबा घ्यायचा, सत्ता स्थापनेसाठी समोरून प्रस्ताव आल्यास काय भूमिका घ्यायची यावर प्राथमिक चर्चा झाली। आज पुन्हा जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि डॉक्टर कदम यांची बैठक होणार आहे। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अजितदादा पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्या सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना मोलाचा सल्ला दिलाय। सुनेत्रा वहिनी यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यात बैठक घेतली असे सांगत अजितदादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्माण केला होता, तो धाक आता सुनेत्रा वहिनी यांनी निर्माण करावा असं आवाहन त्यांना ऑनलाईन बैठकीमध्ये केल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना केले। दरम्यान सांगली आणि मिरजेला अग्निशामक केंद्र आहे, आता कुपवाडला देखील अग्निशमन केंद्र उभारले जाईल। महापौरांनी याचा प्रस्ताव तयार करावा आणि पाठवावा, त्याला निधी कुठून द्यायचा हे मी बघतो अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। विश्रामबाग आणि विस्तारित भागात अग्निशमन केंद्रांची आवश्यकता होती, त्या दृष्टीने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत 2,28,79,000 रुपये खर्चून हनुमाननगर येथे अत्याधुनिक टाईप 3 अग्निशमन केंद्र उभारण्यात आले। यामध्ये अग्निशमन केंद्र इमारतीसह परेड ग्राउंड आणि सुरक्षा भिंतींचं काम पूर्ण झाले। या अग्निशमन केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते। सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होणार या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी थेट हात जोडले। चंद्रकांत दादा माझे सगळ्यात मोठे हितचिंतक आहेत, दादांनी घोषणाच केली आहे, त्यावर मी बोलून काय उपयोग आहे? दादांच्या विरोधात मी काही बोलत नाही, दादांनी एखादं विधान केलं तर त्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही असा मिश्किल टोला देखील जयंत पाटलांनी लगावलाय। सांगलीत ते माध्यमांशी बोलत होते, यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, दादांनी जिल्हा परिषदेबाबत घोषणाच केल्यामुळे मी बोलून काय उपयोग आहे? मी कोणाशी अजून चर्चा केली नाही, निवडणूक अजून लांब आहे, त्यामुळे आम्ही इतक्या लवकर हालचाली करणार नाही। माझ्याशी अजून कोणी चर्चा केली नाही। 61 जणांची जिल्हा परिषद आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा यांची मिळून संख्या 30 होते, त्यामुळे बघू काय होते। मला सध्या काहीच वाटत नाही। आता चंद्रकांत दादा म्हटल्यावर त्यांच्या विरोधात मी काहीच बोलत नाही, त्यांनी कोणतंही विधान केलं त्यावर उत्तर देणंही ते योग्य वाटत नाही। चंद्रकांत दादा हे मला माननीयच आहेत, त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाही, ते माझे हितचिंतक असल्याचा टोला लगावलाय। दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोराने बोलतात बघू आपण असा टोलाही त्यांनी लगावला। जयंत पाटलांचा मुक्काम आयुष्यभर लबाडांच्या गावात आहे, खऱ्याच्या गावात ते कधी राहायला आले नाहीत अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांच्यावर पलटवार केलाय। तुमचे लाखाच्या घरात मताधिक्य होतं, मात्र आता ते 6,000वर आले, हे कदाचित विसरले। त्यामुळेच 1 मताचा असो किंवा 1000 मताचा विजय हा विजय असतो। तुम्ही 6,000 मतांनी निवडून आला, महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवायला लागलात, 1.5 आमदार तर आहेत का तुमच्याबरोबर? आणि महाराष्ट्राचा नेता व्हायचा असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आदर्श घ्या असा खोचक टोला देखील सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना लगावलाय। 137 मतांनी विजयी झालेल्यांचा आवाज किती जोरात अशा शब्दात जयंत पाटलांकडून सदाभाऊ खोत यांची खिल्ली उडवली होती, यावरून सदाभाऊ खोत यांनी हा टोला लगावलाय। जिल्हा पोलीस दलातील पुरुष व महिला शिपाई पदाच्या 59 रिक्त जागांसाठी शुक्रवारी 3ऱ्या दिवशी मैदानी चाचणी परीक्षा पूर्ण झाली। पोलीस दलातील 59 जागांसाठी एकूण 3,171 अर्ज प्राप्त झाले होते। दिनांक 11 रोजी महिलांची मैदानी चाचणी झाली, त्यानंतर 12 व 13 रोजी
पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे। पोलीस शिपाई पदासाठी 2424 पुरुष उमेदवारांना बोलवलं होतं। त्यापैकी 1722 उमेदवार चाचणीसाठी हजर राहिले। त्यापैकी 1598 उमेदवार कागदपत्रे छाती उंचीमध्ये पात्र झाल्यानंतर त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली। महिला शिपाई पदासाठी 542 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली। पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी 3 दिवसात पार पडल्यानंतर चाचणी दिलेल्या उमेदवारांचं गुणपत्रक पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले। तसेच प्रत्यक्ष गुणपत्रक अधीक्षक कार्यालयाबाहेर पाहण्यासाठी लावले। शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणीच्या गुणांबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी किंवा हरकती असतील त्यांना दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 पर्यंत संकेतस्थळावर ईमेलवर, नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्षात लेखी समक्ष तक्रार करता येईल। मुदतीनंतरच्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही। भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली गेली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं सांगण्यात आलं। महापालिका क्षेत्रातील खासगी आणि महापालिकेचे खुले भूखंड येत्या 10 दिवसात स्वच्छ झाले पाहिजे। त्या संदर्भात आरोग्य विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावावी। खासगी भूखंड धारकांना तात्काळ नोटिसा काढा अशा सूचना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। दरम्यान महापालिका क्षेत्रातील अस्वच्छ भूखंडाचा दंड हा संबंधित मालमत्ता धारकांच्या घरपट्टी देयकात लावणार असल्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांनी बैठक घेतली। या बैठकीला उपमहापौर गजानन मगदुम, उपायुक्त स्मृती पाटील, गटनेते संदीप आवटी, स्वच्छता निरीक्षक सचिन साळगावकर यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते। महापालिका क्षेत्रात अनेक खुले भूखंड आहेत, त्या भूखंडांची स्वच्छता होत नाही, त्यामुळे आरोग्याच्या साथी पसरत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत आहेत। त्याची दखल महापौरांनी घेतली आहे। महापालिका क्षेत्रातील खुल्या प्लॉट धारकांना स्वच्छतेबाबत नोटिसा काढाव्यात, त्यांना तातडीने प्लॉट स्वच्छ करण्याबाबत आदेश द्यावेत। शिवाय महापालिकेचे खुले भूखंड देखील तातडीने स्वच्छ करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कामाला लावावी। येत्या 10 दिवसात म्हणजेच दिनांक 23 पर्यंत भूखंड स्वच्छ झाले पाहिजेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच आरोग्य विभागाला स्वच्छतेबाबत येत असलेल्या अडचणी महापौरांनी जाणून घेतल्या। गाड्या नसल्याच्या तक्रारी प्रशासनाने केल्या। महापौरांनी गाड्या लवकरच घेतल्या जाईल अशी ग्वाही दिली। स्वच्छतेचे काम पारदर्शकपणे झालं पाहिजे, त्यात हलगर्जीपणा करू नये अशा सूचना देखील महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिल्या। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती प्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातील सुनावणी पुन्हा लांबणीवर केली आहे। ही सुनावणी आता 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरती करण्यासाठी रिझर्व्ह बँक सहकार विभागाने मान्यता दिली आहे। बँकेने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे, मात्र शासनाने सदरची भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे। सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे व्हावी यासाठी ठराविक 3 कंपन्यांकडूनच ही प्रक्रिया पार पाडावी असे आदेश शासनाने दिलेत। नोकर भरतीवरील स्थगिती विरोधात जिल्हा बँकेने कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। यावर शुक्रवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून ती आता 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेअंतर्गत मनरेगा शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू हातांना काम द्यावं आणि त्यातून दर्जेदार कामे करावीत असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित मनरेगा आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी योजनेच्या सद्यस्थितीचा आणि भविष्यातील नियोजनांचा सविस्तर आढावा घेतलाय। बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त सत्यम गांधी, उपवन संरक्षक सागर गवते, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जत उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह संबंधित कार्यालयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात कायद्यानुसार विहित केलेल्या कालावधीसाठी अकुशल रोजगाराची मागणीनुसार उपलब्धता करून देणं हे बंधनकारक आहे। या अनुषंगाने रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात वृक्ष लागवड, जलतारा, बांबू लागवड आदी कामे प्राधान्याने हाती द्यावीत। तसेच प्रत्येक गावामध्ये अकुशल प्रधान कामे हाती घ्यावीत। प्रत्येक गावामध्ये 5 किलोमीटर रस्त्याची कामे रोजगार हमी योजनेतून करावीत। जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणांनी मनरेगाची कामे घ्यावीत असं त्यांनी स्पष्ट केलं। शेरी नाल्याचं पाणी सतत कृष्णा नदीत मिसळत असल्याने महापौर धीरज सूर्यवंशी यांनी धुळगाव शेरी नाला पंपिंग स्टेशनला भेट दिली। यावेळी शेरी नाल्याचं पाणी उचलण्यासाठी असलेले पंपच बंद असल्याचं आढळून आलंय। महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे। या केंद्रातील तातडीने 3ही पंप सुरू करून पाणी धुळगावला पाठवा असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले।
शेरी नाल्याचं पाणी शहराबाहेर नेण्यासाठी धुळगाव शेरी नाला योजना राबवली, पण या योजनेवरील पंप सतत बंद असल्याने शेरी नाल्याची गटारगंगा कृष्णा नदीत मिसळते, त्यामुळे नदी प्रदूषित होते. याची गंभीर दखल घेत महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सकाळी 7:30 वाजता वसंतदादा समाधीस्थळी असलेल्या धुळगाव शेरी नाला पाणी उपसा केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी पंपिंग स्टेशनची पाहणी केली. शेरी नाल्याचं पाणी उचलून कौलापूर मार्गे धुळगावला शेतीसाठी दिलं जातं. त्यासाठी सांगलीतील 3 पंप बसवण्यात आलेत, पण हे पंप बंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. शेरी नाला योजना राबवली आहे, ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली पाहिजे. सर्व पंप तातडीने सुरू करावेत. काही दुरुस्ती असेल तर करून घ्यावी. पंप 24 तास सुरू करण्यासाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय ट्रक टर्मिनलच्या जागेत होणाऱ्या HTP प्रकल्पाचा पाठपुरावा देखील तातडीने केला जाईल. येत्या काही दिवसात शेरी नाल्याचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास महापौर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.